पार्वती देवी, मी आल्याचे तुला जाणवले? मला देखील याचं आश्चर्य वाटतं आहे. का कुणास ठाऊक, पण मला असं वाटलं की तुम्ही आला आहात आणि बघते तर तुम्ही खरंच आला आहात देवी. मुद्दामच आले तुला भेटायला. मलाही तुम्हाला भेटायचं होतं. मला? का बरे? तुम्ही देवी गंगा यांना शाप दिला हे कथानक आख्यानात सगळ्यांनीच ऐकले आहे. होय, आता साऱ्यांनाच ते कळून चुकले आहे. पण मला जरी तुमचं वागणं योग्य वाटत असलं तरी बाकीच्यांना तसं का वाटत नाही? देवी, सगळ्यांची सहानुभूती देवी गंगा यांना मिळाली आहे असं मला वाटतं आहे, पण मला मात्र तुमचंच वागणं योग्य वाटतं आहे. गंगा माझी ज्येष्ठ भगिनी असूनही मला तसे करणे भाग पडले, कारण ती माझ्या क्रोधाची परिणिती होती. स्वाभाविकच आहे, कोणत्याही पत्नीला असंच वाटेल. महादेव त्यावेळेस काही म्हणाले नाहीत, पण काय देवी? मला नंतर कळून चुकलं की असे व्हायला नको होते. असं का बोलत आहात तुम्ही देवी? तुम्ही जे केलं ते योग्यच केलं. त्यावेळेस ते असेलही, मात्र आता मला हेच वाटते आहे की तसे घडायला नको होते. पण सत्य हेच आहे की अखेर गंगेला कलियुगात हा शाप भोगावा लागणार. काय झाले म्हाळसा? तू अचानक अशी शांत का झालीस? देवी, तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही देवी गंगा यांना शाप दिला. तुम्ही ते केलं, पण माझी अशी परिस्थिती असताना मी असा निर्णय आजवर घेतला नाही. बानू समोर नसली तरी तिचं अस्तित्व कायम असतं. नकळत मला असं वाटत राहतं की ती जवळच कुठेतरी आहे. म्हाळसा, पण तसे तर होणारच ना, कारण श्री खंडेरायांनी बानूशी विवाह केला आहे. तेच घडू नये म्हणून मी यांना शाप दिला होता आणि यांना त्या शापाला सामोरं जावं लागलं. पण तरीही यांनी तिच्याशी विवाह केला देवी. आणि बानू ह्या जेजुरीत आली. हो, ह्याने देखील विश्व कल्याणाच्या हेतूने गंगेला आवाहन केले आणि ती या भूतलावर आली. पण देवी, विश्व कल्याणासाठी श्री महादेवांनी गंगेला आवाहन केले होते, पण यांनी बानूशी का विवाह केला हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.